नमस्कार, मी सुवर्ण. आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी आज आहे दापोली मुरुड बीचकडे. माझ्या मागे सुंदर असा मुरुड बीच आहे. मी आज आलेले आहे नाद रिसॉर्टमध्ये. एक नंबर हे रिसॉर्ट आहे. इथून व्ह्यू जबरदस्त आहे आणि व्ह्यू म्हणण्यापेक्षा रूमच्या समोर इतकं मोठं स्पेस आहे जिथे ॲक्टिव्हिटी आपण करू शकतो, एन्जॉय करू शकतो, भरपूर डान्स आणि मजा मस्ती करू शकतो. आणि ऑलरेडी एन्जॉय करतोय. ते बघा कसं चाललंय त्याचं. विहानच्या मागे जी रूम दिसते तीच माझी रूम आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स मिळणार आहेत आणि इथे कसं यायचं हे सगळे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कसे विहान खामन चटणी तर खाल्ल्यावर चांगलं आहे, मस्त आहे ना? खूप छान आहे. कोकणातला आमचा ऑल टाइम फेवरेट ब्रेकफास्ट तो आहे गावठी. येस. ओ भाई मम्मा अजून मागवा हो, आमचं तिसरं ताट पण रेडी आहे. येऊ शकता तुम्ही. माझ्या मागे या सगळ्या रूम्स आहेत. रूम इथे बऱ्याच आहेत. ह्या साईडला तुम्ही बघाल तर तुम्हाला पार्किंगची सुविधा दिलेली आहे. शेड आहेत, त्याच्यामुळे उन्हामध्ये आपल्या गाड्या वगैरे काही राहत नाही आहेत. तुम्हाला चहा नाश्ता एन्जॉयसाठी इतका मोठा ॲम्बियन्स दिलेला आहे. झाला का आराम? दापोलीमध्ये जर तुम्ही येणार असाल आणि मुरुडच्या साईडला जर तुम्ही स्टे घ्यायचा विचार करत असाल तर हे लोकेशन तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. हे बघा, इथे बसल्यानंतर मला समोर बीच खूपच जबरदस्त असा व्ह्यू दिसत आहे बीचचा. हे बघा, आणि समुद्राचा तर खळखळ आवाज तर काय बात आहे. समुद्राची मजा आहे ना, ती काही वेगळीच आहे बाबा. इथे आल्यानंतर हे जे ना हे एकदम माझं आणि आमच्या फॅमिलीचं रिलॅक्स होतं. खूप छान. पाणी गरम आहे, त्याच्यामुळे काहीही टेन्शन नाही आहे. स्वच्छ आहे आणि मुळात पाणी अतिशय स्वच्छ आहे. खूपच भारी. मुरुड बीचचा हा प्रवास मी सुरू केलेला होता पुण्याहून. मॅपवरती हे अंतर जरी 4 तासाचं दाखवत असलं तरी अंतर 5 ते 5.5 तास तुम्ही नक्कीच धरा, कारण की रस्ता मध्ये खराब आहे.
पण दापोलीपासून जर तुम्ही येणार असाल तर अर्ध्या तासामध्ये तुम्ही पोहोचू शकता नाथ बीच रिसॉर्ट. खरं सांगायचं तर आम्हाला रूम एके रूम हे पसंत नाही, म्हणून शक्यतो आम्ही रूमच्या बाहेरचं वातावरण हे तितकंच गृहीत धरतो. रूम मध्ये टीव्ही नसला तरी चालेल, पण बाहेर खेळायला मोकळा परिसर हवा. रूम मध्ये वायफाय नसले तरी चालेल, पण कोकणातल्या वाडीचा आनंद घेता आला पाहिजे. आणि सकाळी नाश्त्यामध्ये घावन चटणी, उकडीचे मोदक, दुपारी आणि रात्री जेवणामध्ये माशांची म्हणजे ताज्या माशांची अगदी मेजवानीच का म्हणा ना, इतकं फक्त मिळालं ना की आम्ही सगळे एकदम खुश. अहो कोकण आहे हे, कोकणामध्ये ह्याच अपेक्षा करायच्या असतात. शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा पॉइंट आणि तो म्हणजे इकडचा समुद्र, जो ह्या रूमच्या बाहेर अगदी 15 पावलांवरती आवाज देत होता. तुम्हालाही आहे का कोकणातली ओढ? तुम्हालाही आवडतो का माझ्यासारखा तितकाच समुद्र? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोकणातला तुमचा फेवरेट पदार्थ कोणता आहे तेही कमेंट करायला विसरू नका. बरं, आता जास्त वेळ न घालवता डायरेक्ट बघूया इकडच्या रूम. मुरुड बीचच्या जवळ असलेल्या नाथ बीच रिसॉर्टला वेगवेगळ्या प्रकारचे रूम अवेलेबल आहेत. इथे बेसिक रूमची किंमत आहे 3000 रुपये आणि जास्तीत जास्त जर सी व्ह्यू तुम्हाला हवा असला आणि सेपरेट रूम हवी असली तर त्याची कॉस्टिंग साधारण 5 ते 6000 इतकी आहे. सुरुवातीला आपण बेसिक रूम इकडच्या पाहिल्या. आता पाहूया ह्यांची सर्वात हाय कॉस्ट रूम, ज्यामध्ये तुम्हाला सेपरेट कॉटेज दिलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इकडचे सर्व डिटेल्स दिलेले आहेत. या व्यतिरिक्त बोर्डावरती सुद्धा लेटेस्ट त्यांचे नंबर अपडेट झालेले आहेत. या व्यतिरिक्त गुगल मॅप सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. आता मी तुम्हाला दाखवणार आहे नाथ बीच रिसॉर्टला जाताना त्यांची पाहायला मिळते ती सर्वात सुंदर आणि भरगच्च अशी वाडी. हा रस्ता अगदी छोटासा आहे, पण इतका वळणावळणाचा आणि सुंदर आहे की गाडी सावकाश चालवताना सुपारी, केळी आणि नारळ यांची बागायत पाहायला मिळते. व्हिडिओ बराच मोठा होईल म्हणून मी फास्ट फॉरवर्डने तुम्हाला ही वाडी दाखवत आहे, पण व्हिडिओ इथे संपलेला नाहीये. व्हिडिओच्या शेवटी आता मी तुम्हाला इकडे व्हेज आणि नॉनव्हेज थाळीमध्ये काय प्रोव्हाइड करतात, त्याची किंमत काय आहे आणि ते चवीला कसे आहेत हेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मी तुम्हाला दाखवत आहे तो नाथ बीच रिसॉर्टचा नाईट व्ह्यू. हे दोघं इथे खेळत आहेत, मी इथे मस्त एन्जॉय करते.
200 ते 250 रुपयेमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे व्हेज थाळी. आणि फिश थाळी जर तुम्ही घेतली तर त्यातल्या त्यात त्यांच्याकडे सुरमई 450 रुपये थाळी होती. सुकं चिकन पण थोडं ग्रेव्हीवालं, सोबत तांदळाची भाकरी आणि थोडासा राईस त्यांना सांगितला होता. आता राहिला प्रश्न तो चवीचा. तर चवीचं म्हणाल तर कोकणातली चव तर एकच नंबर असते. मालवणी मसाला वापरून त्यांनी केलेले सर्व पदार्थ हे चविष्ट तर लागतातच. चला फ्रेंड्स, मी तर आता जेवून घेते, पण तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे हे मला लाईकद्वारे नक्की कळवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर सुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.